विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर नव्या सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपकडून शपथविधीसाठी जोरदार तयारी केली जाते। या सोहळ्याला देशभरातील मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांसोबतच कुणाला निमंत्रण देण्यात आले बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। गुरुवारी मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुतीचा महाशपथविधी सोहळा होणार आहे। महाशपथविधी सोहळ्यासाठी भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरू असून प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे। डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या सोहळ्यासाठी संत महात्म्यांसह लाडक्या बहिणी आणि शेतकरी आशीर्वाद द्यायला येणार आहेत। तसंच या सोहळ्यासाठी मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमन्सनाही आमंत्रण देण्यात आले। या शपथविधीसाठी सुमारे 60 ते 70 हजार निमंत्रित उपस्थित राहणार आहेत। मला असं वाटतं की आढावा बैठकीमध्ये प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या वाटल्या गेल्या। यामध्ये माननीय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमित शाह, सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, या व्यतिरिक्त शिवराज सिंहजी चौहान असतील, माननीय नितीन गडकरी असतील, असे अनेक 9 ते 10 केंद्रीय मंत्री येतील। महाशपथविधीचा भव्य दिव्य सोहळा लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा होणार असून हा सोहळा सर्वसामान्यांना पाहता यावा यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी LED स्क्रीन लावल्या जाणार आहेत। इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचं सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण होणार आहे। महाराष्ट्रातल्या बस स्टॉप, थिएटर तसंच प्रशासनानं लावलेल्या LED स्क्रीनवर शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे। मोदी मुंबईत उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे। शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्व मोठ्या नेत्यांना प्रशासकीय निमंत्रण आहे। सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। केंद्रातले भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण पाठवलं जाणार आहे। मराठी कलाकारांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख पदांवरच्या व्यक्ती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मुकेश अंबानींसह सर्व मोठे उद्योगपती येणार आहेत। CA, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातले प्रतिष्ठित व्यक्ती हजेरी लावतील। 100हून अधिक संत महंत आशीर्वाद देणार आहेत। बॉलिवूड, मराठी चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांना निमंत्रण दिलं जाणार आहे। 10,000 लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला येणार आहेत। मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सुद्धा उपस्थित राहतील। अजय अतुल, कैलास खेर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। शेतकरी आणि इतर सहकारी संस्थांचे लोक उपस्थित राहतील। विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही शपथविधीचं निमंत्रण दिलं जाणार आहे। दरम्यान आमंत्रण पाठवणं हा राजशिष्टाचाराचा भाग असल्यानं आमंत्रण पाठवताना प्रथा आणि परंपरा पाळली जाते, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। आमंत्रण येऊ द्या, तुम्ही कसले प्रश्न विचारताय? दिल्ली प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची। प्रत्येक आमदाराला, राज्यातल्या प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं। माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांना आमंत्रण येतं ना। म्हणजे जे महाराष्ट्र, मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं ना। स्वातंत्र्य दिनाचं जातं, महाराष्ट्र दिनाचं जातं, शपथविधी सोहळ्याचं जातं, राजभवनातल्या सोहळ्याचं जातं। तो एक प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। तसंच देशातल्या 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग उपस्थित राहणार आहेत। शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडल्याची माहिती आहे। निवडणुकीतल्या प्रचारापाठोपाठ शपथविधीत सुद्धा एक है तो सेफ याची झलक दिसणार आहे। 10,000 कार्यकर्ते एक है तो सेफ हे आशयाचा मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करणार आहेत। मनश्री पाठकसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।